नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. माइंडफुल मंडेमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन आहे? तर माइंडफुल मंडे नावाची ही सिरीज मी सुरू केलेली आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की शनिवार रविवार आपला इतका निवांत जातो आणि मग सोमवारी आपल्याला काम करण्याची एनर्जी मिळत नाही. तर या व्हिडिओ थ्रू तुम्हाला थोडीशी एनर्जी देणार आहे आणि रोज छोट्या छोट्या पावलांनी आपण आपली ध्येय गाठू शकतो, त्यासाठी काही गोष्टीचे रिमाइंडर्स असणार आहे. बऱ्याचदा खूप गोष्टी आपल्याला माहीतही असतात, पण त्याची आठवण करून देणारं कोणीतरी हवं असतं. कोणीतरी कशाला? स्मिता आहे ना. मी तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून देणार आहे आणि अगदी मुद्देसूद तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की 10 ज्या मानसिकरित्या सुदृढ आणि सक्षम महिला असतात त्यांची लक्षणं कोणती. पटापट तुम्ही आहात की नाही हे चेक करून घ्या, कारण मी आता जे 10 मुद्दे सांगणार आहेत त्या 10 मुद्द्यांमध्ये कुठल्या गोष्टी नाही आहेत ज्या तुम्हाला करायला हव्यात आणि कुठल्या गोष्टी आहेत ज्याचा तुम्ही अभिमान बाळगायला हवा. तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये कळेल, तेव्हा आता शेवटपर्यंत बघत राहा. पण मेंटली स्ट्रॉंग वुमन म्हणजे नक्की कोण? अनेकदा आपल्याला असं वाटतं की मेंटली स्ट्रॉंग असणं म्हणजे नेहमी कठोर राहणं, कधीही न रडणं किंवा सगळं ओझं एकटीनंच पेलणं. पण खरं सांगू का, खरं मनोबल म्हणजे काय? तर आपल्या स्वतःच्या भावनांना समजून घेणं, आपल्या समोर जी परिस्थिती आहे ती स्वीकारणं आणि तरीही हिंमत न हारता पुढे चालत राहणं. आज आपण अशा 10 छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया. कदाचित त्या जाणीव करून देतील की तुमची खरी ताकद तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. आहे की नाही? चेक करूया. मानसिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ज्या महिला असतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जे असतं ते म्हणजे त्या इतरांना खुश करण्याची धडपड करत नाहीत. त्या स्वतःच्या समाधानाला जास्त महत्त्व देतात. आयुष्यामध्ये एखादा टप्पा असा येतो की आपल्याला जाणीव होते की आपण जगातल्या प्रत्येक माणसाला एकाच वेळी आनंदी नाही ठेवू शकत. लोकांची मतं, त्यांचे दृष्टिकोन हे वेगवेगळे असतात आणि म्हणूनच अनेकदा आपण इतरांना इम्प्रेस करण्यासाठी स्वतःची इतकी ओढाताण करून घेतो. पण हे सगळं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या इतकं थकवणारं असतं. पण एक सक्षम स्त्री जी असते ती इतरांच्या मान्यतेची वाट बघत नाही, स्वतःचे निर्णय स्वतः घेते आणि कोणीही नाराज झालं तरीसुद्धा ती स्वतःची पावलं उचलते आणि ती स्वतःच्या मतांशी, स्वतःच्या विचारांशी अतिशय प्रामाणिक असते. मला असं वाटतं की अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण स्वार्थी आहोत का? पण स्वार्थीपणा नाही, काही वेळेला स्वतःला प्राधान्य देणे हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि स्वतःला प्राधान्य दिल्यामुळे आपण खूप सॉर्टेड असतो आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम व्हायला जास्त मदत होते. मुद्दा नंबर 2 ते म्हणजे या सक्षम महिला ज्या असतात ना, त्या नाही म्हणायला शिकलेल्या असतात. घर असो किंवा ऑफिस, प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं गरजेचं नसतं. आपली मर्यादा ओळखणं आणि स्वतःची ऊर्जा वाचवणं हे खरं तर खूप समजूतदारपणाचं लक्षण आहे. नाही म्हणणं म्हणजे समोरच्याचा अपमान करणं असं नाही, तर स्वतःला प्राधान्य देणं असं असतं. हे कमकुवत असल्याचं चिन्ह आहे किंवा हार मानणं नसून स्वतःच्या आरोग्यासाठी घेतलेला हा खंबीर निर्णय आहे. आणि मला असं वाटतं की आपण स्वतःला प्राधान्य दिलं आणि आपण योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिकलो तर तुम्ही अर्थातच मानसिकरित्या खूप स्ट्रॉंग होता. नंबर 3 मुद्दा ते म्हणजे स्ट्रॉंग वुमन ह्या स्वतःच्या शरीराच्या गरजा ओळखतात आणि त्या ऐकतात. कधी-कधी आपण आरशात बघितल्यानंतर आपल्याकडे बऱ्याचदा असा कॉम्प्लेक्स असतो आणि आपल्याला असं वाटतं की माझा चेहरा चांगला नाही, माझी स्किन छान नाही आहे किंवा अमुक गोष्ट आवडत नाही आहे चेहऱ्यामधली. मग अशा वेळेला आपण काय करतो माहिती आहे का? इतर गोष्टींचा आधार घेतो. पार्लरच्या फेऱ्या किंवा मग ब्युटी प्रोडक्ट यांच्या मागे लागतो. स्वतःची निगा राखणं चांगलं आहे, पण ते कोणासाठी, कशासाठी? जर तुम्ही स्वतःला प्रसन्न वाटत असेल म्हणून तुम्ही त्याच्या आहारी जात असाल, सेल्फ कॉन्फिडन्स म्हणून तुम्ही या गोष्टी करत असाल तर ठीक आहे. पण हे सगळं जर समाजाच्या चौकटीत बसवण्यासाठी करत असाल तर मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. म्हणजे ट्रेंडिंग ब्युटी स्टँडर्ड्स पाळण्यासाठी जर करत असाल ना, तर हे अतिशय चुकीचं असतं. आपण आयुष्याच्या कोणत्या टप्प्यात आहोत, आपल्या वयानुसार, आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीरामध्ये खरं तर खूप बदल होत असतात आणि ते खूप नॅचरल असतात. मेंटली स्ट्रॉंग वुमन ज्या असतात ना, त्या ज्या स्वतः जशा असतात त्या स्वतःची टीका न करता स्वतःला सतत प्रोत्साहन देत राहतात आणि त्या स्वतःच्या शरीराचं आणि मनाचं ऐकत असतात. इंग्लिशमध्ये एक ती म्हण आहे, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर.
नंबर 4 मुद्दा ते म्हणजे नातेवाईकांच्या प्रत्येक मताला किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टींना ते अगदी मनावर घेत नाहीत, म्हणजे मनाला लावून घेत नाहीत. आपल्याकडे लग्नामध्ये किंवा मग मूल, करिअर यावर ना लोकांना खूप वेगवेगळ्या प्रकारे मतं द्यायला आवडतात. ते खूप उत्सुकही असतात. बऱ्याचदा हेच आपले हितचिंतकही असतात. आणि बऱ्याचदा या आपल्या नातेवाईकांच्या म्हणण्यामध्ये तथ्यसुद्धा असतं. पण कधी-कधी असं होतं, की त्यांच्या सल्ल्यांच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःचं ऐकायला किंवा स्वतःची गरज ऐकायला विसरून जातो. त्यांचं म्हणणं आदरानं ऐकण्यात काही गैर नाही आहे. म्हणजे मला अजिबातच असं वाटत नाही. जवळच्या लोकांना आपल्याबद्दल खूप वाटत असतं म्हणून ते बोलत असतात. पण आपण त्यांचे सल्ले किती घेतले पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपली मनःशांती जपण्यासाठी कोणतं मत स्वीकारायचं आणि कोणतं सोडून द्यायचं हे या महिलांना खूप उत्तम जमतं. तुम्हाला जमतं का? एकदा चेक करून बघा. नंबर 5 मुद्दा ते म्हणजे या स्ट्रॉंग वुमन ज्या असतात ना, त्या स्वतःची तुलना इतरांशी अजिबात करत नाहीत. म्हणजे आपल्याला खूप सवय असते, ज्यांचा लो कॉन्फिडन्स असतो त्यांना फार सवय असते की इतरांचं काय चाललं आहे, इंस्टाग्रामवर काय चाललं आहे, सोशल मीडियावर काय चाललं आहे आणि मग आपल्याला कम्पेअर करत असतात. पण या महिला काय करतात, इतर लोक कुठे पोहोचले आहेत किंवा ते काय करत आहेत यापेक्षा स्वतःचा प्रवास यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तेव्हा त्या खऱ्या अर्थानं मेंटली स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट असतात. प्रत्येकाच्या आयुष्याची गती ही वेगळी असते. दुसऱ्यांच्या मिळालेल्या यशाबरोबर स्वतःची तुलना न करणे हे त्यांना पटतं. आणि मला असं वाटतं येणाऱ्याचं आणि समोरच्या व्यक्तीचं कौतुक करणं, भरभरून त्याला प्रतिसाद देणं किंवा त्याच्या चांगल्या गोष्टी घेऊन आपण आपल्यामध्ये बदल करून आणणं यांनी आपलं मनोबल वाढत असतं आणि या सक्षम महिला, मानसिकदृष्ट्या सक्षम महिला नक्की करतात. नंबर 6 मुद्दा ते म्हणजे या महिलांना कुठल्याही प्रकारचं संकट जे आहे ते मोडू देत नाही. म्हणजे आयुष्यात तणाव आणि अपयश येणारच असतं. कधी-कधी सगळंच असं विस्कळीत झालंय की काय असं वाटतं, हतबल होतो आपण. पण अशा वेळी आपण हार न मानता शांतपणे श्वास घेऊन पुन्हा मार्ग शोधायला सुरुवात करायला हवा. कदाचित काही वेळासाठी आपल्याला हे सगळंच खूप अवघड वाटू शकतं, पण त्या इतक्या अनुभवातून शिकून पुन्हा पुन्हा जिद्दीनं उभं राहिलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांचं मनोबल आहे ना हे अतिशय प्रबळ असतं. आणि मैत्रिणींनो, म्हणूनच मी तुम्हाला सांगते, एक आणखीन एक म्हण आहे ती म्हणजे रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. कारण या महिला यांनी स्वतःला प्रॅक्टिस करून स्वतःचं मनोबल वाढवलेलं आहे आणि सक्षम बनवलेलं आहे. त्यामुळे जर का तुमच्याकडे या क्वालिटीज नसतील तर मला असं वाटतं या क्वालिटीज तुमच्यामध्ये येऊ शकतात आणि त्यासाठी आपल्याला रोज प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. नंबर 7 मुद्दा ते म्हणजे त्या स्वतःसाठी आवर्जून वेळ काढतात. कशाचं तरी वाचन करणं, फिरायला जाणं किंवा फक्त शांत बसणं, काहीही न करणं याला स्वार्थीपणाचं लक्षण म्हणत नाहीत. स्वतःला प्राधान्य देणं म्हणजे आताच्या धकाधकीच्या जीवनात किंवा जबाबदाऱ्यांच्या या चक्रव्यूहात आपण स्वतःला बऱ्याचदा विसरतो आणि म्हणूनच स्वतःला वेळ देणं हे खूप गरजेचं असतं. आपण बाकीच्यांची काळजी घेण्यात इतके मग्न असतो, त्यांच्या नादात आपण आपल्या स्वतःला विसरून जातो. पण स्वतःला वेळ दिल्याने आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळत असते आणि आपण पुन्हा एकदा नव्यानं लढायला तयार असतो. आणि म्हणून इतरांची काळजी घेण्यासाठी किंवा वेगवेगळी कामं करण्यासाठी, उत्तम आयुष्य जगण्यासाठी आपण नव्यानं भरारी घेऊ शकतो जर का आपण स्वतःला वेळ दिला तर. त्यामुळे स्वतःला वेळ देणं हे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणून त्यांचं मनोबल हे कायम वाढतं, मनोधैर्य वाढत असतं आणि म्हणून त्या सक्षम असतात. नंबर 8 मुद्दा ते म्हणजे या महिला ज्या असतात ना त्या इतर स्त्रियांचं अगदी मनापासून कौतुक करत असतात. म्हणजे खोटं खोटं नाही बरं का, अगदी मनापासून कौतुक करतात. कारण त्यांना स्वतःच्या अचीव्हमेंटबरोबर समोरच्याच्या अचीव्हमेंटची सुद्धा तेवढीच कदर असते. दुसऱ्यांच्या स्त्रियांचं यश पाहून त्यांना कधीही भीती किंवा जेलसी वाटत नाही. उलट त्यांना खूप आनंद होत असतो. तुम्हाला माहिती आहे का की दुसऱ्याच्या यशामुळे तुमचं महत्त्व हे कधीच कमी होत नाही. तुम्ही आयुष्यात मागेसुद्धा पसंत नाही, यात कुठेही स्पर्धा नसते.
एकमेकांना साथ देणं आणि कोणाचं तरी यश सेलिब्रेट करणं हे देखील मोठ्या मनाचं आणि आत्मविश्वासाचं लक्षण आहे. आणि म्हणूनच हा जो कॉन्फिडन्स या महिलांमध्ये दिसतो ना, तो याच्यासाठी कारण त्यांचा ॲक्सेप्टन्स लेवल हा कमाल असतो. तुमच्यामध्ये आहे का? चेक करा एकदा. नंबर 9 मुद्दा ते म्हणजे स्वतःला हील व्हायला, म्हणजे कुठल्याही संकटानंतर स्वतःला त्या वेळ द्यायला मदत करतात. खरं सांगायला गेलं तर आपण इतरांना इतकी मदत करायला जातो, पण आपण स्वतःला मदत करतो का? हा एक प्रश्न आहे. आयुष्यात काही भावनिक जखमा असतात आणि ज्या सहजासहजी भरून येत नाहीत. काही झालं नाही असं दाखवणं अत्यंत सोपं असतं, पण खरी ताकद त्याच्यात असते ज्यात दुःखाला आपण स्वीकारतो. स्वतःला रडण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी किंवा हळूहळू सावरण्यासाठी आपण पुरेसा वेळ दिला पाहिजे आणि या महिला स्वतःला वेळ देतात आणि यामध्येच खरी ताकद असते हे त्यांना समजलेलं असतं. आणि म्हणूनच कुठल्याही संकटांनंतर आपण स्वतःकडून खूप एक्सपेक्टेशन्स ठेवण्यापेक्षा आपण स्वतःला थोडासा वेळ दिला पाहिजे. सक्षम महिला हे 100% करतात. तुम्ही करताय की नाही हे एकदा चेक करा. नंबर 10 मुद्दा ते म्हणजे या महिलांना माहिती असतं की आयुष्य काही ना काहीतरी आपल्याला शिकवत असतं आणि त्यामुळे हा एक कायमचा प्रवास आहे आणि आपण शिकत राहायचं असतं. आपलं वय कितीही असो, आपण आजही नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वतःला बदलण्यासाठी तयार हे असलंच पाहिजे. आपण कधीतरी यशातून, कधीतरी चुकांमधून रोज थोडं थोडं काहीतरी शिकत असतो आणि हा ग्रेट माइंडसेट जो आहे ना, तो आपल्या आयुष्यामध्ये असेल तर आपण खूप सकारात्मक राहतो, कॉन्फिडंट राहतो आणि आपल्याला भरपूर यश मिळतं. मानसिकदृष्ट्या आपण सक्षम असतो. केवळ महिला दिनाच्या दिवशी एम्पॉवरमेंट, सशक्तीकरण याबद्दल बोलण्यापेक्षा हे जे 10 मुद्दे आहेत, हे मुद्दे आपल्याकडे आहेत का आणि आपण खरंच सशक्त आहोत का याचा विचार नक्की करा. मला असं वाटतं हे मुद्दे ऐकल्यानंतर शांतपणे जर का स्वतःला हे प्रश्न विचारले तर काही महिलांना असं वाटेल, अरे यापेक्षा मी खूप जास्त स्ट्रॉंग आहे. आणि जर का तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुमच्यासाठी खूप टाळ्या आणि तुमचं खूप अभिनंदन. कारण आजच्या काळात या गोष्टी महिलेनं विचार करायलाच हव्यात आणि ह्या तुमच्याकडे असायलाच हव्यात. लक्षात ठेवा, मनोबल किंवा मेंटली स्ट्रॉंग असणं म्हणजे फक्त परिपूर्ण असणं नसून प्रत्येक वेळी पडल्यानंतर पुन्हा उभं राहता येणं ही हिंमत आपल्यामध्ये असायला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं आपण स्ट्रॉंग आहोत असं म्हणू शकतो. आय होप हे 10 मुद्दे तुम्हाला आवडले असतील आणि हे 10 मुद्दे चेक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही खरंच स्ट्रॉंग आहात की तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करण्याची काही गरज आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.